नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक खास रेसिपी। आज आपण बनवणार आहोत गरमागरम आणि चमचमीत अशी वाटाणा आणि बटाट्याची रस्सा भाजी। ही भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि खायला तर खूपच चविष्ट लागते। तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि या रेसिपीमध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स आपण घातलेले आहे ते पण तुम्हाला सांगूया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार मित्रांनो, मुंबईकर आई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज तुम्ही समोर बघत आहात आपल्याकडे आहे हिरवे वाटाणे जे आपण भिजत घातलेले आणि ते उकळून घेतलेले आहेत कुकरमध्ये, आणि आपल्याला बाजूला दिसत आहे उकडलेले बटाटे। तर आज माझी फेवरेट वाटाणा बटाटा रस्सा भाजी बनवणार आहे। माझीच नाही तर सगळ्यांचीच फेवरेट असते, ती जाते चपाती बरोबर, पुरी बरोबर, राईस बरोबर आणि डब्यासाठी पण एक बेस्ट ऑप्शन आहे। तर चला बघूया पुढची कृती की आपण ह्या भाजीमध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत। तर चला वळूया पुढच्या कृतीकडे। तर वाटाणा बटाटा रस्सा भाजी करण्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत आपल्याकडे 3 कांदे चिरून घेतलेले, आपण घेतलेले आहे 3 हिरव्या मिरच्या, धनिया घेतलेला आहे, कोथिंबीर आहे आपल्याकडे, इकडे आहे खडे मसाले तमालमध्ये तमालपत्री, इकडे आहे सिनेमन दालचिनी आणि एक मोठी इलायची आहे, लवंग पण आहे त्याच्यामध्ये, आणि हे आहे कोथिंबीर आणि लसणाच्या 8 ते 10 पाकळ्या। तर हा आपला मसाला होणार आहे, राईट आहे? कढीपत्ता सांगितलं, हो कढीपत्ता घेतलेला आहे। आता हे वाटून घेतो, 3 मिरच्या घालायच्या। ओके, तर आता आपल्याला माहिती भेटते आईकडून ह्या 3 मिरच्या घेतलेल्या आहेत। तर हे सगळं आपलं एक वाटण तयार होणार आहे, आपण मिक्सरमधून काढून घेणार आहे। तर चला अजून आपल्याकडे कोणते मसाले आहेत ते बघूया। तर आपल्याकडे हे 5 मसाले आलेले आहेत, त्यातला एक आहे जिरा आपण घेतलेला आहे 1 चम्मच, 2 चम्मच घेतलेला आहे रेड चिली पावडर, इकडे घेतलेला आहे मीठ चवीनुसार, आणि हे घेतलेला आहे मालवणी मसाला 2 चम्मच, आणि 1 चम्मच आपण इथे घेतलेली आहे हळद। तर हे 5 मसाले आहेत जे आपल्या वाटाणा रस्सा भाजीमध्ये जाणार आहे। आपल्या मसाल्यामध्ये हे 2 टमाटर पण जाणार आहे, हे 2 टमाटर राहिलेले, तर हे 2 टमाटर आपल्या मसाल्यामध्ये जाणार आहे। आता तुम्ही बघू शकता आपला मसाला तयार झालेला आहे। कांदे, धने, कोथिंबीर घेतलेली, लसूण घेतलेला आपण, टमाटर घेतलेले, अजून काय काय होतं, कढीपत्ता होता आपल्याकडे, हिरव्या मिरच्या होत्या। तर ह्या सगळ्यांचा आपण मिक्सचर केलेला आहे। हा आपण मसाला मिक्सर ग्राइंडरमधून काढून घेतलेला आहे। तर एकदम मस्त तयार झालेला आहे आपल्या करीचा बेस। तर आता चला वळूया पुढच्या कृतीकडे। आपण कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेले आहे। आता आपलं तेल एकदम मस्त कडकडून तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण फोडणीसाठी जिरे टाकणार आहे। हे आपण खडे मसाले आता कढईमध्ये टाकून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता तमालपत्री, दालचिनी घेतलेली आहे, मोठी लवंग घेतलेली आहे, जिरे आपले आहेत, आणि आपण त्याच्यानंतर टाकलेला आहे कढीपत्ता। तर ह्याच्यानंतर आपला हा येणार आहे मसाला। आता तुम्ही बघू शकता हा आपला मसाला आपण मिक्सर ग्राइंडर मधून काढून इथे टाकलेला आहे। हा मसाला चांगला आहे, किती वेळ तरी फ्राय करून घ्यायचा आहे मसाला? 2 मिनिटं। हा 2 मिनिटासाठी फक्त आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपले दुसरे मसाले येणार आहेत त्याच्यात। आता आपण ह्याच्यात मीठ टाकणार आहोत चवीनुसार। हे घेतलेलं आहे लाल मिरची पावडर, ही घेतलेली आहे हळद पावडर। हे चांगला मिक्स करून घ्यायचं, परतून घ्यायचं, आणि हे आहे मालवणी मसाला। मसाल्याचा वास एकदम मस्तपैकी दरवळतं। मसाला तुम्ही बघू शकता चांगल्यापैकी फ्राय झालेला आहे, त्याला तेल सुटलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण काय ऍड करणार आहे? आता हे बटाटे आपण पहिले ऍड करून घेणार आहे। बटाटे आपण ह्याच्यामध्ये ऍड करून घ्यायचे आणि मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे, एकदम असे मॅरिनेट झाले पाहिजे मसाल्यामध्ये। तरी आता हे आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे, म्हणजे शिजवलेलेच आहेत आपण। आता ह्याच्यामध्ये आपण काय टाकणार आहे? वाटाणे टाकणार आहे।
तर वाटाणा भाजी तर सगळ्यांचीच फेवरेट असते, तर माझीही आहे. आणि तोंडाला आत्ताच पाणी सुटलेलं आहे. हे चांगले मिक्स करून घ्यायचं. ओके, आता हे 5 मिनिटासाठी असेच उकडून घ्यायचे आणि त्याच्यानंतर 5 मिनिटानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं 2 ग्लास. कारण की आणि हे जास्त वेळ ठेवायचे नाही. आपण ऑलरेडी दोन्ही इन्ग्रेडियंट जे आहेत, आपले बटाटे आहेत, वाटाणे आहेत, ते कुकरमधून काढून घेतलेले आहेत, बॉईल करून घेतलेले आहेत, तर ह्याला जास्त टाइम लागणार नाहीये. तर हे आपले असे वाटाणे आणि बटाटे दिसत आहेत, चांगले कोट झालेले आहेत मसाल्यामध्ये. आता आपले 5 मिनिटे आपण हा मसाल्यामध्ये शिजवून घेतलेला आहे. ह्याच्यावरती आता 1 कप पाणी टाकायचं, सॉरी 2 कप पाणी टाकायचं आपल्याला. हे आपण ऍड केलंय पाणी. तर आता पाणी टाकल्यावर आहे अजून 10 मिनिटं ठेवायचं आहे, असंच 5 मिनिटासाठी ठेवायचं आणि आपली रस्सा भाजी रेडी होईल. तर असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. मस्त ग्लेज आलाय कर्रीला आपल्या. तर उकळू द्या अजून 5 मिनिटासाठी. आता ही आपली वाटाणा बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे. आता हिला आपण सर्व करून घेऊया. तर ही झालेली आहे, राईट. तर आता हिला आपण सर्व करून घेऊया एका प्लेटमध्ये. आता ही आपली वाटाणा बटाटा रस्सा भाजी तयार झालेली आहे. एकदम मस्त अशी छानपैकी झालेली आहे, तर्रीदार. तर आपण ही चपाती बरोबर खाऊ शकता, भाताबरोबर खाऊ शकतात, पुऱ्यांबरोबर खाऊ शकतात. तर वेगवेगळे प्रकार आहेत. तर हा एक प्रकार आम्ही तुम्हाला शिकवलेला आहे. तर एकदम मला तर आता जाम भूक लागलेली आहे. मी तर प्लेट तयार करून घेतलेली आहे. आमच्याकडे आहे राईस आहे, चपाती आहे आणि सॅलडमध्ये घेतलेलं आहे आपण कांदे, टमाटर आणि लिंबू. तर हे तुम्ही बघत आहात. आपण ही प्लेटिंग करून घेतली. हां, आणि मिरची पण आहे आई बोलते. तर जाम भूक लागलेली आहे मला आता. तर ही डिश तुम्हाला आवडली असेल आणि तुमची पण ती स्थिती असेल, तुम्हाला प्लेट बघून भूक लागली असेल, तर तुम्ही पण ही बनवून बघा तुमच्या घरी आणि ट्राय करा. आणि तुम्हाला कशी वाटते ते आम्हाला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका कमेंट सेक्शनमध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका मुंबईकर आई चॅनलला. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या रिलेटिव्समध्ये, फॅमिली ग्रुपवरती, सोशल मीडियावरती शेअर करा, जेणेकरून आपली फॅमिली वाढेल, आपली कम्युनिटी बिल्ड होईल. तर जरूर सपोर्ट करा मुंबईकर आई चॅनलला. आता भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.
Thank you.